महसूलशाही या चॅनलवर स्वागत आहे. फक्त एका चुकीमुळे, शेतरस्ता अडवल्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक होऊ शकतो आणि सर्व सरकारी योजना कायमच्या बंद होऊ शकतात. हो, हे अगदी खरंय. होय, आजचा हा व्हिडिओ शेतकरी, जमीन मालक आणि अगदी सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जमिनीचे वाद आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान होतंय. नक्कीच. या चर्चेत आपण पाहणार आहोत की नवीन नियमानुसार कारवाई कशी होते, नवीन रस्ता कसा मिळवायचा आणि नोंदणी करताना अधिकारी किंवा नागरिक कोणती चूक करतायत जी टाळता येऊ शकते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात एकदम योग्य केलीत. कारण शेतरस्त्यांचे वाद हा खरंच एक जुना आजार बनला आहे. हो, आणि मागच्या व्हिडिओवर अनेक शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की शेजारी रस्ता अडवतायत, त्यावर काही ठोस उपाय आहे का? याच प्रश्नावर शासनाने आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अधिक कडक केली आहे. अच्छा. आता बघा, हा नवीन शासनादेश 25 मार्च 2026 रोजी आला असून तो 14 जानेवारी 2025च्या जुन्या आदेशात बदल करून काढला आहे. बापरे, म्हणजे नवीन बदल खूपच कडक आहेत. पण ही कारवाई नेमकी किती मोठी आहे? म्हणजे कायद्याचा आधार काय आहे याला? ही कारवाई खूप गंभीर आहे. आपण कायद्याच्या आधारेच पाहूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलदार अधिनियम 1906 चे कलम 5 यानुसार कारवाई होते. म्हणजे या 2 कलमांनुसार? हो. ज्या रस्त्यावर इतरांचा जाण्या येण्याचा हक्क मान्य झालाय तिथे जर कोणी अतिक्रमण केलं तर त्याला त्या जागेवर पीक लावता येणार नाही. अरेच्छा, म्हणजे थेट पीक घेण्यावर बंदी? होय. आणि सर्वात मोठा धक्का काय माहितीये? काय? अतिक्रमण करणाऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी थेट 5 वर्षांसाठी ब्लॉक होईल आणि सर्व शासकीय मदतीसाठी तो अपात्र ठरेल. बापरे बाप, सलग 5 वर्ष? पण इथे मला सांगा, लोकांना वाटतं की शासनाकडे तक्रार केली की लगेच बुलडोजर येतो किंवा अधिकारी मनमानी करून थेट रस्ता मोकळा करतात. यात किती तथ्य आहे? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. असे लगेच काहीही होत नाही. म्हणजे थेट बुलडोजर येत नाही? अजिबात नाही. या प्रक्रियेची एक स्पष्ट चेकलिस्ट आहे. बरं, ती कशी असते? टप्पा 1, दुसऱ्या शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणे. टप्पा 2, तहसीलदार यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला 7 दिवसांची लेखी नोटीस देणे. अच्छा, म्हणजे 7 दिवसांची मुदत मिळते? हो. आणि टप्पा 3, 7 दिवसात अतिक्रमण न काढल्यास तहसीलदार यांनी शासन स्तरावरून अतिक्रमण स्वतः काढून टाकणे. म्हणजे कायदा सर्वांना आपली बाजू मांडण्याची संधी देतो. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. खरंय. पण आता समजा नवीन रस्ता बनवायचा असेल तर सरकार शेतकऱ्यांची जमीन विकत घेणार का? तिथे नुकसान भरपाई मिळेल का? इथेच नागरिक आणि कधीकधी आपले नवीन अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा चूक करतात. कोणती चूक? या योजनेत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन होणार नाही किंवा मोबदला मिळणार नाही. म्हणजे सरकार पैसे देणार नाही? नाही. जमीन स्वतःहून द्यावी लागेल. त्यासाठी नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्कसोडपत्र करावे लागेल. बरं, मग हे करायचं कुठे? हे पत्र लिहून घेण्यासाठी शासनाच्या वतीने ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना प्राधिकृत केले आहे. अच्छा, म्हणजे तलाठ्याकडे अधिकार आहेत? हो. आणि याची थेट नोंद शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर घेतली जाईल. म्हणजे 7/12 वर नोंद घेणं सक्तीचं आहे तर. पण इथे अनेकांना वाटतं की नोंदणीकृत दानपत्र करायचं म्हणजे हजारो रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल, स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. त्यामुळे लोक पुढे येत नाहीत. हा सुद्धा एक गैरसमज आहे जो आपण दूर केला पाहिजे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 3 नुसार अशा कामासाठी शासनाला जमीन दिल्यास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी पूर्णपणे माफ आहे. अरे वा, म्हणजे 0 रुपये खर्च? अगदी 0 रुपये. पण यात एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर अट आहे. ती कोणती? एकदा शासनाला जमीन दिली की ती परत मागण्याचा कोणताही हक्क शेतकऱ्याला राहणार नाही. हा निर्णय कायमस्वरूपी असेल. बापरे, म्हणजे एकदा जमीन दिली की दिली. हे खूपच महत्त्वाचं आहे. हो. म्हणूनच सर्व विचार करून आणि कायदेशीर प्रक्रियेनेच हे काम झालं पाहिजे. अगदी बरोबर. तर आज आपण पाहिलं की अतिक्रमण केल्यास आधार ब्लॉक होऊ शकतं, नवीन रस्त्यासाठी मोफत नोंदणी होते आणि 7/12 वर नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच.
ही माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. पुढील व्हिडिओसाठी आपल्याला महसूल विभागातील कोणत्या विषयावर माहिती पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच नवनवीन माहिती आणि शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी आमच्या महसूलशाहीच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.